आता मात्र समीकरण असेल 6 चेंडू 14 धावा, 14 धावा 6 चेंडू, मोठे फटकेबाजी करावे लागेल. नक्कीच इथून कुठेतरी आपण विचार केला पहिल्या 2 चेंडूमध्ये जर मोठा फटका आला तर कुठेतरी कमबॅक होईल, आणि जर 2 चेंडू निर्धाव गेले तर कुठेतरी अडचणीत सापडेल तो मात्र साईगाव संघ. अजूनही जिंकण्याचे पारडं हे दोन्ही संघांकडे असेल, समान असेल. काय घडेल काय बिघडेल हे शेवटच्या चेंडूवरच कळेल. ज्या प्रकारे मोठे फटके आले होते, जर आपण लाभ संघाचा विचार केला तर पहिल्या 2 षटकांमध्ये मोठे फटके आले होते. पहिल्या 2 षटकांमध्ये खूप मोठा स्कोर उभा करण्यात यश मिळाला होता, पण इथून मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकाचा जर विचार केला साईगाव संघाचा, तर त्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये मोठे फटके आले आणि हवा तसा स्कोर उभा केला. धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 35 वर. आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल. आता मात्र लढत असेल ती गोलंदाज आणि फलंदाजामध्ये. 14 धावांची गरज असेल. गोलंदाज सज्ज होतोय. ओहो, नक्कीच कुठेतरी बोटं फिरवण्यात आली. चेंडूला थोडंसं बाहेरच्या दिशेला काढण्यात आलं आणि लेग बायच्या रूपाने 1 धाव मिळाली. 1 धावीच्या जोरावर धावफलक पुढे सरकलं. लेग बाईस नाही, सॉरी माफ करा, एज घेऊन चेंडूने ट्रॅव्हल केलं मागच्या दिशेने. 1 धाव मिळाली. 1 धावीच्या जोरावर धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 36 वर. 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. आता मात्र फलंदाज सज्ज असेल तो मात्र ओमकार. नक्कीच मोठे फटकेबाजी पाहायला मिळाली. पुनश्च एकदा तोच ओमकार स्ट्राईक एंडला सज्ज असेल. गोलंदाज असेल प्रेम. 4थं षटक घेऊन प्रेमांचा पुढचा चेंडू. ओहो, खराब चेंडूची सांगता होते. चुकी होते यष्टिरक्षाकडून. चेंडू ट्रॅव्हल करेल. दन 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 चौकार. वाईड +4. तब्बल 5 धावा मिळाल्या. 5 धावीच्या जोरात धावफलक पुढे सरकला. धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 41 वर. तुम्ही अशा सिच्युएशन मध्ये एक खराब चेंडू हाताळता आणि तो चेंडू डिरेक्टली ट्रॅव्हल करतोय चौकाराच्या दिशेने, त्याचा फायदा मात्र होतोय. तो साईगाव संघाला नक्कीच प्रेशर असेल. पुनश्च एकदा गोलंदाज सज्ज होईल प्रेम. आता मात्र पलटवार करण्याची संधी असेल ते प्रेमकडे. पलटवार होईल का, प्रश्नाला उत्तर मिळेल का? पुनश्च एकदा गोलंदाज प्रेम. ओ, सुरेख चेंडू हाताळला होता. तू तुम्ही पाहायला मिळेल. तू नाही मी, मी नाही तू, आणि चुकी होते क्षेत्ररक्षाकडून. 1 धाव तब्बल पळून काढली जाते आणि दुसऱ्या धावीचा सुद्धा प्रयत्न केला जातोय. सॉरी, स्ट्राईक चेंज नाही. चाणक्य असे पंच बजागे सर यांच्याकडून इशारा येतोय. स्ट्राईक चेंज नसेल. 1 धाव मिळाली. 1 धावीच्या जोरावर धावफलक 1 पाऊल पुढे सरकलं. धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 42 वर. नक्कीच एक तेरी तो एक मेरी अशी सिच्युएशन आपल्याला इथे पाहायला मिळते. एक खराब चेंडू हाताळला. पुढच्या चेंडूवर निर्धाव चेंडू होता. चुकी होते यष्टिरक्षाकडून. 1 धाव मिळाली लेग बाईच्या रूपाने. पुनश्च एकदा गोलंदाज सज्ज होईल प्रेम. स्ट्राईक एंडला असेल तो मात्र शिवम. ओहो, सुरेख चेंडू. सुरेख चेंडू आणि धावाबाद. धोंडावडवली संघाचे कर्णधार आयोजकांशी संपर्क साधायचा आहे आणि देपोली संघाचे कर्णधार आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. शेवटचा पुकार असेल तुम्हाला. पंच निर्णय. रन नाही, निर्धाव चेंडूची सांगता होते. सुरेख गोलंदाजी, अतिशय सुरेख गोलंदाजी. कुठेतरी बोटं फिरवण्यात आली. नक्कीच चेंडूला थोडासा टर्न करण्याचा प्रयत्न होता आणि चेंडूला फिरवण्यात यश मिळवते. पुनश्च एकदा गोलंदाज प्रेम बॉडी मार्कवर सज्ज होईल. आता मात्र सुरेख चेंडू होता. कुठेतरी लांब ठेवण्याचा प्रयत्न होता. टटावून दिलं जाते चेंडूला. 1 धाव मिळते. 1 धावीच्या जोरावर धावफलक 1 पाऊल पुढे सरकतं. धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 43 वर. माननीय श्रीयुत प्रकाशजी चांगो पाटील, तुमचं आयोजकांकडून हार्दिक स्वागत स्वागत स्वागत, वेलकम. आणि कृपया पॅव्हलिन मध्ये विराजमान व्हायचंय. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल. 2 चेंडू 6 धावा. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल तो ओमकार. गोलंदाज सज्ज होते प्रेम. राईट आर्म अराउंड द विकेटने मारण्याचा प्रयत्न असेल. ओ, गंडवलंय, फसवलंय. निर्धाव चेंडूची सांगता होते. निर्धाव चेंडूची सांगता होते. फक्त बिमर चेंडूसाठी
रिव्ह्यूची संधी असेल. बिमर चेंडूसाठी एक रिव्ह्यूची संधी असेल. सर्व संघाने नोंद करून घ्यायची. नक्कीच मी बोललो होतो की कुठेतरी चेंडूला फिरवतोय आणि पुन्हा एकदा गोलंदाज प्रेम, एक चेंडू 6 धावा. ओ चेंडूला उडवून दिलाय, एक गोल्डन षटकार, विजयी फटका. नक्कीच एक चेंडू आणि 6 धाव्यांची गरज होती. दणदणीत षटकार प्राप्त केला. एक चेंडू 6 धावा आणि 6 धावा मिळाल्या. विजयी होतोय साईगाव संघ. अतिशय सुरेख फलंदाजी म्हणता येईल ओमकार यांच्याकडनं, अतिशय सुरेख. आणि सामना जिंकलाय तो मात्र साईगाव संघाने. स्वप्नील नरेश पाटील साईदेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक आलं आहे ओमकारसाठी. आणि मॅन ऑफ द चा मानकरी ठरतोय. कोण असेल तो मात्र ओमकार. ओमकाराला विनंती असेल कृपया मंचावर यायचंय. एक धुवाकेदार फलंदाजी, जशा प्रकारे फलंदाजी व्हायला हवी तशा प्रकारे फलंदाजी होते. देपोली संघाचा कर्णधार आणि लाभ संघाचा कर्णधार, साईगाव संघाचा कर्णधार आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. एक चेंडू आणि 6 धावींची गरज होती. पहिलीच लढत होती आणि तब्बल षटकार प्राप्त केला जातोय. सुरेख फलंदाजी. दोंडावडोली संघाचा कर्णधार ओमकार, कृपया पॅव्हलिन मध्ये यायचंय. धुवाकेदार फलंदाजी स्वप्नील नरेश पाटील यांच्याकडून तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. माजी सरपंच रवींद्रजी सेलार यांना विनंती असेल ओमकाराला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. जी प्रेशरची गेम होती, नक्कीच मोठा स्कोर होता, मोठं लक्ष होतं, तेवढं लक्ष पार करण्यात यश मिळवतोय तो मात्र ओमकार. प्रकाश पाटील यांना विनंती असेल ओमकार याला पारितोषिक द्यायचं आहे 500 रुपयांचं. देपोली संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचा. हा सामना सुद्धा 4 षटकांचा असेल. सत्कार समारंभाकडे वळतोय. माननीय श्रीयुत प्रकाशजी पाटील यांचा सत्कार समारंभ करून घ्यायचा आहे सचिनजी पवार यांच्याकडनं. देपोली संघ लवकरच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. देपोली संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला आहे. आमंत्रित केलंय दोंडावडोली संघाला फलंदाजीसाठी. दोंडावडोली संघ आपले 2 सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. थोडी घाई करायची. आपण पहिल्या दिवशीचा जर आपण विचार केला तर सामने थोडे आपले उशिरा चालू झालेत, तर आयोजकांकडून क्षमा मागतो आणि सामन्याकडे वळतोय. थोडी घाई करायची आहे कारण आपल्याला शेवटच्या सामन्यामध्ये बॅड लाईटचा सामना करावा न लागावा म्हणून थोडी घाई करायची. यशवंतजी पाटील मिता स्पोर्ट्स देपोलीचे स्पॉन्सर, तुम्हाला विनंती असेल कृपया पॅव्हलिन मध्ये विराजमान व्हायचंय. माननीय सचिनजी पवार तुम्हाला विनंती असेल सत्कार समारंभ करून घ्यायचा आहे. यशवंत पाटील साहेबांचा. दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी कृपया पॅव्हलिन मध्ये यायचंय. समालोचन कक्षामध्ये यायचं आहे दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी, अन्यथा पेनल्टीचा सामोरं जावं लागेल.
पहिला चेंडू पडण्याच्या आधी तुमची इथे उपस्थिती नोंदवायची आहे. धोंडा वडवली संघाकडून 2 सलामीचे फलंदाज सागर आणि यश. देपोली संघाकडून सलामीचा गोलंदाज बिपिन. स्ट्राईक एंडला असेल यश, नॉन स्ट्राईक एंडला असेल सागर. बिपिन पहिल्या चेंडूसाठी रवाना होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारण्याचा प्रयत्न असेल. पहिल्या चेंडूवर प्रहार केला जातोय. चेंडूला ढकलून दिलंय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. तब्बल 2 धावा पळून काढल्याचा श्री गणेशा केला जातोय. 2 या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलं, ते मात्र 2 या अंकावर. देपोली संघाला सूचित करण्यात येत आहे की तुम्हाला 2 धावांची पेनल्टी असेल, कारण तुमचा खेळाडू 12वा प्रतिनिधी हा ड्रेसिंग मध्ये नाहीये. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असेल. 1 ओव्हर नंतर त्या 2 धावा ऍड करण्यात येतील. पुन्हा एकदा गोलंदाज बिपिन बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारण्याचा प्रयत्न असेल. यश बॅटिंग मार्कवर सज्ज होईल. नक्कीच आपटून टाकण्याचा प्रयत्न होता. थोडी दिशा भरकटली जाते. पंचांकडून इशारा येतोय. पंचांचा हात आता परपेंडिक्युलरने अवांतर धावेकडे. वाईड चेंडूची सांगता होते. 1 धाव मिळाली. 1 धावीच्या जोरावर धावफलक जाऊन पोहोचलं, ते मात्र 3 या अंकावर. लेंथ सुरेख होती, दिशा भरकटली जाते. पुन्हा एकदा गोलंदाज बिपिन. आता मात्र चेंडूला उडवून दिलंय. सुरेख चेंडू हाताळला होता, परंतु तेवढासा समाचार घेतला जातो. चेंडू ट्रॅव्हल करेल. नन 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 चौकार. लाभ संघाचा पंकज आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. लाभ संघाचा पंकज कर्णधार आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. धावफलक जाऊन पोहोचलं, ते मात्र 7 या अंकावर. नक्कीच लोअर फुलटॉस चेंडू होता. चेंडूला फक्त दिशा देण्यात आली. जर आपण पॉवर प्लेचा विचार केला, जर आपण गॅप मध्ये चेंडू ढकलून देतो तर नक्कीच चौकार प्राप्त होण्याची शक्यता जास्त असते, कारण सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू तैनात असतात. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग मार्कवर सज्ज असेल, तो मात्र बिपिन. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारण्याचा प्रयत्न असेल. सज्ज असेल यश. आता मात्र चेंडूला भिडकावून दिलंय. झेल उडते. तू मला पाहायला मिळाली, तू नाही मी नाही तू. झेल सोडली जाते. कॉलिंग ही खूप महत्वाची असते आणि तीच चुकी केली जाते. गोलंदाजाला वाटलं क्षेत्ररक्षण कुठेतरी झेल घेईल. मिडॉक्सचा क्षेत्ररक्षण सुद्धा झेलवर धावून आला होता, परंतु चुकी होते. झेल सोडली जाते. 1 धाव मिळाली. 1 धावीच्या जोरावर धावफलक 1 पाऊल पुढे सरकलं. धावफलक जाऊन पोहोचलं, ते मात्र 8 या अंकावर. झेल सोडण्यात आली. यशची 1 धाव मिळाली. 1 धावीच्या जोरावर धावफलक पुढे सरकलं. धावफलक जाऊन पोहोचलं, ते मात्र 8 या अंकावर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल तो बिपिन. पहिलं षटक मार्गस्थ असेल. पहिल्या षटकातील अजून देखील 3 चेंडू शेष असतील. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारण्याचा प्रयत्न असेल सागरसाठी. सुरेख चेंडू होता. चेंडू ट्रॅव्हल करतोय थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरी धावचा प्रयत्न केला जातोय. धाबाची संधी प्राप्त होते आणि धाबा चुकी केली जाते. सागरची खेळी संपुष्टात. सागर परततोय तंबूच्या आसऱ्याला. 1 धावीच्या जोरावर धावफलक पुढे सरकलं. धावफलक जाऊन पोहोचलं, ते मात्र 9 या अंकावर. नक्कीच कुठेतरी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता. चित्त्याच्या सपळाईने धावसंख्या घेण्याचा प्रयत्न होता आणि तो फेटाळून काढला जातोय. सुरेख फेकी होते. सुरेख कलेक्शन होतं यष्टीरेक्षाकडून आणि धाव बाद होतोय. सागरची खेळी संपुष्टात होते. पहिला हादरा बसतोय तो दोंडावडवली संघाला. जर पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये विकेटचं पतन होते तर कुठेतरी धावसंख्या स्थिरावली जाते, मंदावली जाते आणि तोच प्रयत्न आहे देपोली संघाकडून. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलक जाऊन पोहोचले, ते मात्र 9 या अंकावर. नवीन फलंदाज जातोय दोंडावडवली संघाकडून. अभि स्ट्राईक एंडला असेल. अभि नॉन स्ट्राईक एंडला असेल यश.
पहिले षटक मार्गस्थ असेल. पहिल्या षटकातील अजून देखील 2 चेंडू शेष असतील. पुनश्च एकदा गोलंदाज बिपिन देपोली संघाकडनं राईट आर्म ओव्हर द विकेटने मारण्याचा प्रयत्न असेल. सामना करेल नवीन फलंदाज अभि. पहिल्या सामन्याचा जर आपण विचार केला तर हाय स्कोरिंग मॅच होती आणि धावा होत आहेत या मैदानावर. मोठे फटके येत आहेत. चेंडू ट्रॅव्हल होतोय. जसा उन्हाचा तडाखा वाढेल तशा प्रकारे अजून चेंडू ट्रॅव्हल होतील. पुनश्च एकदा गोलंदाज सज्ज असेल तो बिपिन. आता मात्र रणनीती असे असेल एक डावखुरा खेळाडू एक उजवा खेळाडू. दोन चेंडू शेष असतील. पुनश्च एकदा गोलंदाज बिपिन बॉलिंग मार्कर सज्ज होते. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारण्याचा प्रयत्न असेल. ओ हो अतिशय वेगवान चेंडू होता आणि वाईटची सांगता होते 1+1. 2 धावा मिळाल्या. 2 धावेच्या जोरावर धावफलक पुढे सरकलं. धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 11 वर. नक्कीच या जोडीचा जर आपण विचार केला आधीच म्हटलं होतं कुठेतरी जम्बलिंग होते ती मात्र गोलंदाजाची आणि तीच चुकी होते. एक अवांतर धाव मिळते आणि प्रत्येक चेंडू क्षेत्ररक्षण सजवावं लागतं. पुनश्च एकदा फलंदाज बॅटिंग मार्कवर सज्ज असेल यश. नॉन स्ट्राईक एंडला असेल तो मात्र अभि. बॉलिंग मार्कवर सज्ज असेल बिपिन देपोली संघाकडनं राईट आर्म ओव्हर द विकेटने मारण्याचा प्रयत्न असेल. पहिलं षटक मार्गस्थ असेल. पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक. बिपिन राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र चेंडूला आपटून काढला जातोय. चेंडू ट्रॅव्हल करतोय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. सुरेख क्षेत्ररक्षण. 2 धावा पळून काढल्या आल्या. 2 धावेच्या जोरावर धावफलक 2 पाऊल पुढे सरकलं. धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 13 या अंकावर. एकेरी दुहेरीमध्ये धावसंख्या पाहायला मिळाली. अजून देखील सलामीचा फलंदाज यश बॅटिंग मार्कवर सज्ज असेल. शेवटचा चेंडू घेऊन रवाना होतोय पहिल्या षटकातील तो बिपिन. धावफलक आहे 13. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू घेऊन रवाना होतोय बिपिन. अतिशय वेगवान चेंडू सुरेख. षटक समाप्तीचा इशारा येतो. एक षटका समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 13 वर आणि 2 धावा पेनल्टीच्या ऍड करायच्या आहेत. +2 धावफलक जाऊन पोहोचलं 15 या अंकावर. पुनश्च एकदा सांगू इच्छितो ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असेल. नक्की देपोली संघाचा 12वा प्रतिनिधी हा ड्रेसिंग मध्ये नसल्यामुळे 2 धावांची पेनल्टी मिळते. त्याचा फायदा होतोय दोंडावडवली संघाला. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल डावखुरा खेळाडू अभि. 15च्या सरासरीने धावफलक पुढे सरकते. नवीन गोलंदाज येतोय. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन विनोद. थोडी घाई करायची आहे. पहिल्या दिवसातील दुसरी लढत देपोली विरुद्ध दोंडावडवली. तसेच जय हनुमान भरे आयोजित भातपा चषक 2022 मध्ये सर्व रसिकांचे क्रिकेट रसिकांचे खेळाडूंचे आणि ग्रामस्थांचे मी दीपेश पाटील स्वागत करतो. वेलकम वेलकम वेलकम. पुन्हा एकदा वळतोय सामन्याकडे. गोलंदाज सज्ज असेल विनोद. व सुरेख चेंडू होता. नक्कीच खेळून काढला जातो चेंडू. इथे मात्र रणनीती असे असेल का यशला कुठेतरी मी स्ट्राईक काढून देतोय. यश तू मार. नक्कीच तू हाणामारी कर अशा रणनीतीने चालण्याचा प्रयत्न असेल आणि एक धाव मिळाली. एक धावच्या जोरावर धावफलक पुढे सरकलं. धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 16 वर. आता मात्र यश बॅटिंग मार्कवर सज्ज होतोय. उंचखुरा असा खेळाडू गोलंदाज विनोद. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारण्याचा प्रयत्न असेल. दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूसाठी रवाना होतोय. धावफलक जाऊन पोहोचलंय ते मात्र 16 वर. सुरेख फलंदाजी म्हणता येईल. सुरेख सुरुवात म्हणता येईल दोंडावडवली संघाकडून. पुनश्च एकदा गोलंदाज विनोद. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारण्याचा प्रयत्न असेल. सुरेख चेंडू होता. चेंडूला दिशा दिली जाते. क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते. चेंडू ट्रॅव्हल करतोय चौकारामध्ये. 4 धावा प्राप्त होतात. 4 धावीच्या जोरावर धावफलक पुढे सरकलं. धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 20 वर.
नक्की ज्या प्रकारे चेंडू एक अतिशय वेगवान होता त्या प्रकारे फक्त चेंडूला दिशा देण्यात आली आणि चुकी झाली ती मात्र क्षेत्ररक्षाकडून. 4 धावा मिळाल्या. 4 धावीच्या जोरावर धावफलक पुढे सरकलं. धावफलक जाऊन पोहोचलं 20 या अंकावर. लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला टटावण्यात आलं. पुनश्च एकदा गोलंदाज सज्ज असेल तो विनोद. नक्कीच जर वेगवान चेंडू येत असेल आणि आपण त्याला जर दिशा देत असतो तर नक्की चौकारामध्ये कुठेतरी जर मैदान सुरेख असेल, पूर्ण गोल मैदान असेल, चारी साईडला चौकार जर असतील तर नक्की चौकार येण्याची शक्यता जास्त असते आणि त्याचाच फायदा घेतला जातो तो यश यांच्याकडनं. पुनश्च एकदा गोलंदाज सज्ज असेल बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारण्याचा प्रयत्न असेल. आता मात्र चेंडूला पुनश्च एकदा तोच प्रहार केला जातो. दिशा दिली जाते. चेंडू ट्रॅव्हल करतोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 धावा तब्बल पळून काढल्या जातात. 2 धावेच्या जोरावर धावफलक 2 पाऊल पुढे सरकतं. धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 22 या अंकावर. फक्त चेंडूला दिशा दिली जाते. 3 चेंडूचा खेळ शेष असेल. दुसऱ्या षटकातील पुनश्च एकदा गोलंदाज सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारण्याचा प्रयत्न असेल. धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र 22 अंकावर. राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होतोय यश. ओहो, आणि या मात्र इथे मात्र यशची खेळी संपुष्टात. सुरेख चेंडू हाताळण्यात आला. कुठेतरी बोटं फिरवण्यात आली. चेंडूला वेग कमी होता. चेंडूचा गतीमध्ये परिवर्तन केलं जात आहे आणि एलबीडब्ल्यूच्या याच्याने बाद होतोय. धावफलक स्थिरावलं जातं 22 या अंकावर. सुरेख गोलंदाजी. 4 चेंडू खर्च केलेत आणि धावा खर्च केल्या त्या मात्र फक्त 7. धावफलक जाऊन पोहोचलं 22 या अंकावर. दुसरं षटक मार्गस्थ असेल. दुसऱ्या षटकातील अजून देखील 2 चेंडू शेष असतील. नवीन फलंदाज जातोय राकेश. नवीन फलंदाज जातोय राकेश. स्ट्राईक एंडला असेल राकेश. नॉन स्ट्राईक एंडला असेल अभि. दुसरं षटक मार्गस्थ असेल. दुसऱ्या षटकातील अजून देखील 2 चेंडू शेष असतील. इथून कुठेतरी दबाव टाकण्याचा प्रयत्न असेल तो मात्र देपोली संघाकडनं. विनोद यांचा पुढचा चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारण्याचा प्रयत्न असेल. सामना करेल राकेश. ओहो, अतिशय सुरेख चेंडू. अतिशय वेगवान चेंडू. आता मात्र चेंडूला कुठेतरी उसळी देण्यात आली. सुरेख चेंडू. वेगवान पद्धत चेंडू होता. चेंडूने ट्रॅव्हल केले. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते. धावफलक स्थिरावलं जातं 22 या अंकावर. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव हाताळला यश मिळवतोय. पुनश्च एकदा गोलंदाज विनोद बॉलिंग मार्कवर सज्ज असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारण्याचा प्रयत्न असेल. हो, सुरेख चेंडू. अतिशय सुरेख चेंडू. चुकी होते. यष्टीरक्षकाकडून झेल सोडण्यात येते. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव हाताळतोय. षटक समाप्तीचा इशारा येतोय. कमबॅक केलं जात आहे. धावफलक स्थिरावलं जातं ते मात्र 22 या अंकावर. फक्त 7 धावा खर्च केल्या दुसऱ्या षटकामध्ये. 6 चेंडू हे वेगवेगळ्या प्रकारे हाताळण्यात आले. कुठेतरी चेंडूला वेग देण्यात आला. कुठेतरी चेंडूला धीमे गतीचा चेंडू हाताळण्यात आला. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. कुठेतरी चेंडूला उसळी देण्यात आली. लोअर फुलटाईट चेंडू हाताळण्यात आला. धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र फक्त 22 वर. यापुढे होणारा सामना आई गावदेवी माता पुंडास त्रिमूर्ती दुगाडफाटा दोन्ही संघाच्या कर्णधारकांनी आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. पुंडास संघाचा कर्णधार आणि दुगाडफाटा संघाचा कर्णधार. नवीन गोलंदाज येतोय बॉलिंग मार्कवर. सूरज तिसरं षटक घेऊन. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं. स्ट्राईक एंडला असेल अभि. धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र 22 वर. पहिल्या षटकाचा विचार केला तर सुरेख सुरुवात होती धोंडावडोली संघाकडून. दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी धावा रोखण्याचा प्रयत्न होता आणि तो यशस्वी होतोय. धावफलक स्थिरावला होता. पुनश्च एकदा गोलंदाज. सामना चालू करायचा आहे. देपोली संघ घाई करायची आहे थोडी. खूप विलंब करताय तुम्ही. गोलंदाज सज्ज होतोय सूरज तिसरं षटक घेऊन. सुरेख चेंडू होता. अतिशय वेगवान चेंडू होता. चेंडूला टटावण्यात आलंय. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. धावाची संधी प्राप्त होते.
फेकी येई तोवच तर तब्बल 2 धावा पळून काढल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या सफळाने धावसंख्या पूर्ण केली जाते. धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 24 या अंकावर. गोलंदाज सूरज स्ट्राईक एंडला असेल अभि. धावफलक जाऊन पोहोचलं 24 या अंकावर. राईट आर्म अराउंड द विकेटने मारण्याचा प्रयत्न असेल. झेल उडून दिली जाते. चेंडू लँड करतोय रोमॅन्स लँड मध्ये. 2 धावा तब्बल पळून काढल्या जातात. क्षेत्ररक्षणाकडून चुकी होते. अबुक डबुक चुकी होते. नक्कीच चुकीचा फायदा होतोय. तो मात्र धोंडावडील संघाला तब्बल 2 धावा पळून काढल्या जातात. 2 धावेच्या जोरावर धावफलक पुढे सरकलं. धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 26 वर. जर नक्की चेंडू जर कलेक्ट केला असता तर कुठेतरी धावबाची संधी होती ती गमावली जाते. पहिल्या चेंडूवर 2 धावा प्राप्त केल्या. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा प्राप्त केल्या. तिसऱ्या चेंडूसाठी रवाना होईल गोलंदाज. राईट आर्म अराउंड द विकेटने मारण्याचा प्रयत्न असेल. सामना करेल अभि. दोंडा वडवली संघाकडून. ओ इथे मात्र यष्टा उद्ध्वस्त. यस गुड लाईनचा चेंडू. फलंदाज बाद. अभि कुठेतरी रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. चुकी केली जाते. अतिशय सुरेख चेंडू हाताळला जातोय. अतिशय वेगवान पद्धतीचा चेंडू होता. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात. तिसरा गडी घरात. तिसरा हादरा बसतोय तो धोंडावडवली संघाला. धावफलक स्थिरावलं जातं ते मात्र 24 वर. माफ करा 26 वर. नक्कीच नवीन फलंदाज जातोय. अभिची जागा घेण्यासाठी निलेश. दोंडावडवली संघाकडून. सुरेख गोलंदाजी. अतिशय सुरेख गोलंदाजी. 3 चेंडू हाताळले जातात. 4 धावा फक्त खर्च केल्यात. धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 26 वर. गोलंदाज सज्ज असेल तो सूरज. चौथं चेंडू घेऊन तिसऱ्या षटकातील चौथं चेंडू. स्ट्राईक एंडला असेल तो निलेश. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारण्याचा प्रयत्न असेल. आता मात्र चेंडूला उडवून दिलंय. चेंडू खाली येतो क्षेत्ररक्षण आणि झेल बाद. सुरेख झेल. अतिशय सुरेख झेल. नक्कीच या झेलचा जर आपण विचार केला तर कव्हरच्या क्षेत्रामधून खेळाडू पळून येतोय आणि झेल घेतली जाते तो मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. नक्कीच अतिशय सुरेख झेल पकडली जाते. झेल आणि फलंदाज होतोय फेल. धावफलक स्थिरावलं जातं ते मात्र 26 वर. इथे मात्र विकेटची हॅट्रिक चान्स असेल तो सूरजला. नवीन फलंदाज जातोय खेळपट्टीवर. जितू. नक्कीच या झेलसाठी पारितोषिक आलंय सुशांत पाटील यांच्याकडून. खूप खूप धन्यवाद. यापुढील होणारा सामना आई गावदेवी पुंडास विरुद्ध त्रिमूर्ती दुगाडपाटा. दोन्ही संघाच्या कर्णधारकांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. ओढूया सामन्याकडे. नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पुलर लाईनचा चेंडू होता. टटावला जातोय चेंडूला. 1 धाव मिळाली. 1 धावीच्या जोरावर धावफलक पुढे सरकलं. धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 27 या अंकावर. 1 चेंडूचा खेळ शेष असेल. तिसऱ्या षटकातील तिसरं षटक मार्गस्थ असेल. आता मात्र स्ट्राईक एंडला सज्ज असेल दोंडा वडवली संघाकडून. जितेश. जितू. गोलंदाज सज्ज होईल सूरज. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारण्याचा प्रयत्न असेल. चेंडूला टटावलं जाते. झेल शक्यता असते आणि झेल बाद. पकडली जाते झेल. फलंदाज होतोय फेल. जितूची खेळी संपुष्टात. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 27 वर. जितूची खेळी संपुष्टात.
देपोली संघ टीम मीटिंग नकोय, सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. विनंती असेल तुम्हाला आयोजकांकडून, कारण आपल्याला शेवटला बॅड लाईटचा सामना करावा न लागण्यामुळे हा प्रयत्न असेल. विनंती असेल तुम्हाला. नवीन फलंदाज जातोय बॅटिंग स्टँडवर. शशिकांत. नॉन स्ट्राईक एंडला असेल राकेश. जतीन. जतीन सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सामना करेल तो मात्र शशिकांत. सुरेख चेंडू होता, नक्कीच वेग होता चेंडूला, चुकी केली जाते क्षेत्ररक्षाकडून. अबुक डाबुक दुसरी धावेचा प्रयत्न केला जातोय. खराब फेकी होते, खराब कलेक्शन होते, तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला जातोय. नक्कीच गुड रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच यात जर आपण चेंडूचा विचार केला तर जिथे एक धाव होती तब्बल 3 धावा पळून काढल्या जातात. चुकी होते क्षेत्ररक्षाकडून, खराब फेकी होते, त्याचा फायदा होते, तब्बल 3 धावा पळून काढल्या जातात. धावफलक 3 पाऊल पुढे सरकतं, धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 30 या अंकावर. नक्कीच आपटून टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूला तेवढीशी उसळी मिळाली नाही. वेगवान पद्धत चेंडू होता, चेंडूला फक्त दिशा देण्यात आली. चेंडूला ट्रॅव्हल केलं लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये. 3 धावा मिळाला, 3 धावेच्या जोरावर धावफलक 3 पाऊल पुढे सरकलं, धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 30 वर. पुनश्च एकदा गोलंदाज सज्ज असेल तो जतीन. शेवटचं षटक हे हाणामारीचं म्हणून षटक ओळखलं जातं. राकेश बॅटिंग स्टँडवर सज्ज असेल. ओ हो, सुरेख चेंडू, अतिशय सुरेख चेंडू. चेंडूने ट्रॅव्हल केलं यष्टीरक्षाकडे. निर्धाव चेंडूची सांगता होते, धावफलक स्थिरावलं जातं ते मात्र 30 वर. नक्कीच पुंडा संघ आणि दुगाडपाटा संघ तुम्हाला सूचित करण्यात येत आहे. शेवटचं षटक म्हणजे चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू पडण्याआधी तुम्ही जर टॉस बॉक्स मध्ये उपस्थिती नोंदवली नाही तर तुम्हाला पॅनल्टीशी सामोरं जावं लागेल. दोन्ही संघांना विनंती असेल. आणि पुढचा चेंडू हा फ्री हिट असेल, कारण आदला चेंडू हा नो चेंडू होता आणि धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 32 वर. किधर भी मारो कैसे भी मारो लेकिन रनआउट नहीं होना आहे. जतीन. नक्कीच एज लागून चेंडूने ट्रॅव्हल केलंय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळाली. दुसरी धावीचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न नाही. फ्री हिटचा चेंडू होता, तेवढाचा समाचार घेता आला नाही. धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 33 वर. पुन्हा एकदा चेंडूला टटावलं गेलंय आणि चेंडू ट्रॅव्हल करतोय. दन 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 चौकार. धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 37 वर. तर असोसिएशनचे काही नियम आहेत, त्या नियमांचा जर आपण विचार केला तर तुम्ही विचार केला तर सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडण्याआधी जर टॉस साठी जर तुम्ही कोणते प्रतिनिधी दोन्ही संघाचे प्रतिनिधी उपस्थिती नसेल तर तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी. 5 मिनिट उशीर केला 10 मिनिटं उशीर केला तर 4 धावांची पॅनल्टी आणि 15 मिनिटं उशीर केला तर 5 रनांची पॅनल्टी असेल आणि 3 ओव्हरचा सामना करावा लागेल. पुंडा संघाचा कर्णधार आणि दुगाडपाटा संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 37 वर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल
हो हो, एज लागून चेंडूने ट्रॅव्हल केलंय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. धावबाची संधी असेल, चुकी केली जाते यशरक्षाकडून, कलेक्शन तेवढा सुरेख नाही. पुनश्च एकदा तिसऱ्या धावीसाठी प्रयत्न असेल आणि धावबाद होतोय. राकेशची खेळी संपुष्टात. 2 धावेच्या जोरावर धावफलक पुढे सरकला, धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 39 अंकावर. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलंय ते 39 आणि 40 धावांचं लक्ष असेल ते देपोली संघाकडे. माननीय श्रीयुत भगवानजी भोईर साहेब, तुम्हाला विनंती असेल दोन्ही संघांमध्ये नाणेफेक करून घ्यायची आहे. दुगाडफाटा आणि पुंडास. पहिल्या फेरीतील तिसरी लढत पुंडास विरुद्ध दुगाडफाटा. तर नाण्याच्या दोन बाजू असतील. एक जय हनुमान भरे आणि एक भाजपा चषक 2022. कॉलिंग कोणाकडून होते? कॉलिंग कोण करतोय? पुंडा संघाकडनं कॉलिंग होते. नाणेफेक केली जाते. नक्कीच नाणेफेकचं कौल जिंकलंय ते पुंडा संघाकडे. तर मान्यवरांना विनंती असेल कृपया पॅव्हलियन मध्ये विराजमान व्हायचंय. तर वळतोय पुंडा संघाकडे. पुंडा संघ आपला निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षाचा निर्णय स्वीकारला आहे आणि आमंत्रित केलंय दुगडपाटा संघाला फलंदाजीसाठी. दुगडपाटा संघ, तुम्ही जर नाणेफेक जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षणाचा निर्णय असता. आता मात्र तुमच्या विरोधात जात आहे. मग काय रणनीती असेल? किती धावापर्यंत धावाचा मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 50+. मग असे कोणते फलंदाज असतील का त्यांचा पूर्ण कारभार असेल? स्वप्नील आहे, जयेश आहे. स्वप्नील आणि जयेश. मी बोलतोय पुंडा संघाकडे. तुम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारला आहे, मग त्याच्या मागची रणनीती काय आहे? कमीत कमी धावांचा रोखण्याचा प्रयत्न असेल 40च्या आत. 40च्या आत तुमचा धावण्याचा रोखण्याचा प्रयत्न असेल. मग असे कोणते गोलंदाज आहे त्यांचा पूर्ण कारभार असेल? योगेश आहे, मुकुल आहे, कुणाल आहे. नक्कीच तुम्हाला विनंती करतोय आपल्या आयोजकांबद्दल 2 शब्द बोलावेत. खरोखरच खूपच असा सुंदर आयोजन केलेलं आहे. सर्व कमिटीला शुभेच्छा देतोय का पुढल्या वर्षी अशीच टुर्नामेंट तुम्ही चांगली पद्धतीने भरा आणि खास करून अभिजित. धन्यवाद. ऑल द बेस्ट तुम्हाला पुढच्या सामन्यासाठी आणि बी रेडी. थँक्यू. आणि वळतोय समालोचन कक्षाकडे. दरम्यान चालू असणारा सामना धोंडावडवली विरुद्ध देपोली. देपोली संघाकडे 40 धावांचं लक्ष असेल. 24 चेंडू आणि 40 धावा. पंच सामना चालू करायचा आहे कारण आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. थोडा कनेक्शनचा प्रॉब्लेम आहे, त्याबद्दल क्षमा मागतो आणि सामन्यात चालू करायचंय.
हॅलो हॅलो. दहा फळक जाऊन पोहोचलं ते मात्र 13 या अंकावर. दोन षटकाच्या अखेरीस तिसरं षटक असेल यश यांचं. दोंडा वडवली संघाकडून. दरम्यान चालू असणारा सामना पोली विरुद्ध. हॅलो 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 हॅलो. हॅलो हॅलो. 10 फलक जाऊन पोहोचलं ते मात्र 13 या अंकावर. यश तिसरं षटक घेऊन सज्ज होतोय. सामना करेल. जर या सामन्याचा जर आपण विचार केला तर तब्बल 24 चेंडू मध्ये 40 धावांची गरज होती. आता मात्र 40 धावांचं पाठलाग करताना 10 फलक जाऊन पोहोचलंय ते मात्र 13 या अंकावर. तिसरं षटक. दोन षटकाच्या अखेरीस तिसरं षटक असेल यश यांचं. दोंडा वडील संघाकडून सामना करेल बिपिन. नॉन स्ट्राईक एंडला असेल परेश. यश टू बिपिन. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारण्याचा प्रयत्न असेल. पहिला चेंडू यस. यष्ट्या उद्ध्वस्त. कमांड डीजे. करतोय बिपिनची खेळी संपुष्टात. 10 फलक स्थिरावलं जातं ते मात्र 13 या अंकावर. बिपिन तंबूच्या आसऱ्याला परतला जातोय. नवीन फलंदाज जातोय. बॅटिंग स्टँडवर सज्ज असेल एकनाथ. आता मात्र इथून मोठे फटके करावेच लागतील जर सामना विजयपथ मिळवायचा असेल तर. स्ट्राईक एंडला असेल एकनाथ. नॉन स्ट्राईक एंडला असेल विनोद. माफ करा परेश. पुढच्या चेंडूसाठी रवाना होतोय यश. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारण्याचा प्रयत्न असेल आणि पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू. यष्ट्या उद्ध्वस्त. डीजे संधी दिली जाते डीजे मास्टरला. कमांड डीजे. यश बॉलिंग मार्ग सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारण्याचा प्रयत्न असेल एकनाथ. सज्ज होतोय. नक्कीच चेंडूला ढकलून दिलं जातंय. कुठेतरी खेळून काढला जातोय चेंडू. सुरेख क्षेत्ररक्षण होते. दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला जातोय. फेकी येई तोपर्यंत तब्बल 2 धावा पळून काढल्या जातात. 2 धावीच्या जोरावर 10 फलक पुढे सरकतं. 10 फलक जाऊन पोहोचलं ते 15 या अंकावर. 3 चेंडूच्या अखेरीस तिसरं षटक मार्गस्थ असेल. अजून देखील तिसऱ्या चेंडूतील 3 चेंडू शेष असतील. पुन्हा एकदा गोलंदाज यश बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. थोडासा अडचणीत सापडतोय तो मात्र देपोली संघ. मोठी फटकेबाजी करावीच लागेल जर तुम्हाला सामना विजयी मिळवायचा असेल तर. यश बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारण्याचा प्रयत्न असेल एकनाथ. बॅटिंग मार्कवर सज्ज होतोय. नक्कीच फुलटॉस चेंडू होता. झेल उडून दिली जाते. चेंडू ट्रॅव्हल करतो लोमॅन्स लँड मध्ये. एक धाव तब्बल पळून काढली जाते. तू मै पाहायला मिळते. तू नाही मी, मी नाही तू. परंतु एकच धावीवर समाधान मानावं लागतं. एक धावीच्या जोरावर 10 फलक. एक पाऊल पुढे सरकतं. 10 फलक जाऊन पोहोचलं ते मात्र 16 या अंकावर.
अजून देखील तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ शेष असेल. आता मात्र बॅटिंग स्टँडवर सज्ज होतोय परेश. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारण्याचा प्रयत्न असेल यश यांच्याकडून. दोंडावडवली संघाकडून सुरेख चेंडू होता. पुलर लेनचा चेंडू होता, खोदून काढला जातोय. चेंडूला एकदा पळून काढली जाते, खराब फेकी होते. दुसरे धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तब्बल पळून काढल्या जातात. ज्या ठिकाणी 1 धाव होती खराब फेकी झाली, दुसरी धाव सुद्धा पळून काढण्यात आली. 2 धावेच्या जोरावर धावफलक पुढे सरकलं, धावफलक जाऊन पोहोचलं. ते मात्र 18 या अंकावर. तिसरं षटक मार्गस्थ असेल. यश बॉलिंग मार्कवर सज्ज असेल शेवटचा चेंडू घेऊन परेश साठी. आता मात्र चेंडूला भिडकावून दिलंय, उडून दिला जातोय. चेंडू खाली येतोय शतरक्षक आणि पकडला जातोय झेल. बाद होतोय परेश. Exclusive. धन्यवाद डीजे. धावफलक जाऊन पोहोचलं, ते मात्र 18 या अंकावर. आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. 6 चेंडू 22 धावा मोठं असं आव्हान असेल. नवीन गोलंदाज येतोय बॉलिंग मार्कवर शशिकांत. 6 चेंडू आणि 22 धावा मोठं आव्हान असेल. इथून मात्र जर विचार केला तर 3 मोठे फटके आले तर कुठेतरी कमबॅक होईल. पलटवार करायची वेळ असेल ती मात्र देपोली संघाकडून. गोलंदाज सज्ज होईल शशिकांत. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारण्याचा प्रयत्न असेल. हो हो सुरेख चेंडू, अतिशय वेगवान पद्धत चेंडू. चेंडूला कोणत्या प्रकारची उसळी नाही, खालच्या दिशेला चेंडू राहतोय. ट्रॅव्हल केलंय चेंडूने, ते मात्र यष्टीरक्षकाकडे. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावफलक स्थिरावलं जातं, मंदावलं जातं. ते मात्र 18 या अंकावर. पुन्हा एकदा गोलंदाज शशिकांत बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारण्याचा प्रयत्न असेल, सामना करेल फलंदाज. इथे मात्र चेंडूला भिडकावून दिले जाते. अभि येतोय चेंडू खाली आणि फलंदाज होतोय फेल. कमॉन डीजे. चेंडू आणि 22 धावांची गरज. 4 मोठे फटके सामन्यामध्ये रंगत आणतील. पुन्हा एकदा गोलंदाज शशिकांत बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. हो हो अतिशय सुरेख चेंडू, अतिशय सुरेख चेंडू हाताळला जातोय. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 चेंडू 22 धावा. जवळजवळ सामना हा झुकलाय, तो मात्र दोंडावडवली संघाकडे. 3 चेंडू आणि 22 धावा. गोलंदाज सज्ज होतोय शशिकांत. 3 चेंडू आणि 22 धावांची गरज. पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू हाताळला जातोय. फक्त टप्पा तोच होता, फक्त चेंडूला थोडं गती दिली जाते. निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 चेंडू 22 धावांची गरज. 2 चेंडू 22 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज शशिकांत राईट आर्म ओव्हर द विकेटने मारण्याचा प्रयत्न असेल. इथे मात्र चेंडूला टटावलं गेलंय. 1 धाव मिळाली. समीकरण असेल 1 चेंडू 21 धावा. विजयाच्या दारात पोहोचतोय तो मात्र दोंडावडवली संघ. 1 चेंडू 21 धावा. हो चेंडूला भिडकावून दिलं जाते. मोठा प्रहार केला जातोय. चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षण आणि बाद होतोय फलंदाज. दरम्यान सामना जिंकलाय तो दोंडावडवली संघाने. जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन, हारलेल्या संघाचे कौतुक. झेलचा विचार केला. अतिशय सुरेख झेल पकडली होती बिपिन यांच्याकडून. त्यांना 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. कृपया समालोचन कक्षामध्ये यायचंय. तुमचे 200 रुपयाचे पारितोषिक घेऊन जायचंय.
आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय कोण असेल तो यश. नक्कीच आपल्या फॉलो थ्रू मध्ये 15 रन टटावून काढण्यात आल्या आणि 3 विकेटचं पतन घेण्यात आलं. यश याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय. कृपया समालोचन कक्षामध्ये यायचंय आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार